आणि यानंतर जाणून घेणार आहोत शहरांमधल्या महत्त्वाच्या घडामोडी। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेवर 14 आक्षेप दाखल। 4 सप्टेंबरपर्यंत आक्षेप दाखल करण्याची मुदत। आक्षेप आणि हरकतींवर अन्य जिल्ह्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार। पुणे एकता नगरमधील पूर टाळण्यासाठी नदी सुधार प्रकल्प राबवण्याच्या हालचाली। तर एकता नगरमधील पूरस्थिती कमी करण्याचा पालिका प्रशासनाच्या सूचना। पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तुलासोबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानं तरुणाला अटक। ओम गायकवाड असं अटकेतील आरोपीचं नाव। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न। 15 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या रामहरी वायबसेंचा आत्मदहनाचा प्रयत्न। भाऊ संभाजी वायबसेनं अमानुष मारहाण केल्याचा आरोप। नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका। 5000हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। अतिवृष्टीमुळे 3घांचा मृत्यू तर 1 जण बेपत्ता। लाखो हेक्टर शेती पिकांचं नुकसान। अनेक ठिकाणी घरांची पडझड। अनेक जनावरं दगावल्याची भीती। कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला। राधानगरी धरणाच्या 2 स्वयंचलित दरवाजातून 4000 क्युसेक्नं पाण्याचा विसर्ग। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। चिपळूणमधील सावर्डे बाजारपेठ परिसरामध्ये खासगी बसचा अपघात। बसवरील नियंत्रण सुटलं त्यामुळे बसचा अपघात। सुदैवानं कोणती जीवितहानी नाही। गाडीचं मोठं नुकसान। नाशिकच्या येवल्यात नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून 30 कोटींची फसवणूक करणारा संशयित अखेर जेरबंद। 29 कोटींची फसवणूक करून 3 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा अटकेत।